नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत आपल्या ताज्या गरमागरम आणि पौष्टिक कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. चला आजच्या भागाला सुरुवात करूया. खवय्यांनो, हल्ली माणसांचं आयुष्य हे साचेबद्ध झालेलं आहे. एखादी मोठी डिग्री घ्या, जॉब करा, मुलांच्या शिक्षणामध्ये लक्ष घाला, सेव्हिंग्स करा. हे सगळं करता करता म्हातारपण कधी येतं ते कळत नाही. आणि मग आपल्या डोक्यात येतं की यार, आपल्या आवडीचं एक छोटं स्वप्न होतं ते पूर्ण करायचं राहून गेलं. झालं, पिक्चर खतम, स्टोरी फुल रिपीट मध्ये सुरू राहते माणसांची. पण आज आपल्याकडे जी सुगरण येणार आहे, त्यांनी त्यांचं हे छोटंसं स्वप्न मोठं करून दाखवलं. इंजिनिअरिंग आणि MBA केलेल्या या ताईंनी कॉर्पोरेट जॉबला टाटा बाय बाय करून आपली आवड जपली, आणि ती आवड म्हणजे पाककला. खूप मनापासून मी स्वागत करतो कविता ताई कदम यांचं. प्लीज वेलकम. या नमस्कार, स्वागत आहे कविताजी. थँक्यू. कशा आहात आपण? खूप छान, खूप छान. सुंदर दिसताय. थँक्यू सर. हिरवी साडी फारच छान आहे. हो, तुम्ही खूप सुंदर दिसताय सर. बस, आज तुम्ही आता स्वयंपाक नाही केला तरी चालेल, माझं पोट भरलेलं आहे. कविताजी कुठून आलायत? मी नाशिकवरून आले सर. बर, मला तुम्ही सर का म्हणताय? एकतर दादा म्हणा, भाऊ म्हणा, नाहीतर संकर्षण म्हणा, बर. किंवा मला हक्काची माणसं शंक्या म्हणतात तेही म्हणा. नको सर, संकर्षण म्हणू? संकर्षण म्हणा. चालेल चालेल ना, मला आवडेल. बर, आज आता Okay. काय करायचं ते ठरलंय? दादा म्हणाल नाही आवडणार सर. आज तुम्ही स्वयंपाकघरात गेला नाही तरी चालेल, फारच पोट भरत चाललेलं आहे माझं. बर, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही फार चांगल्या चांगल्या शिक्षणातून मिळालेल्या संधी सोडून इकडे लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं. हो सर. याची काय खास कारण आहे? आवड नव्हती ती, अपघाताने आवड नंतर सुरू झाली, डेव्हलप झाली. नंतर बर. ज्यावेळेस शिक्षण केलं तर एकच मोठं असतं बघा, सगळ्याच घरामध्ये असतो, शिक्षण चांगलं केलं तर नवरा चांगला मिळेल. करेक्ट. तर तेच घरात आमच्याकडे पण होतं. म्हणून ते नाईलाजाने मी केलं इंजिनिअरिंग. नंतर मग कॉर्पोरेटमध्ये पुण्यात जॉब पण केला 10 वर्ष. बरं. नंतर मग शिफ्टिंग नाशिकला झाली. बरं. मग एकच पर्याय होता की मला जॉब सोडणं गत्यंतर नव्हतंच. मग त्यामुळे मी जॉब सोडला. पण मला नंतर असं वाटत होतं की अरे, आपण मग जॉब सोडलं तर करायचं काय? म्हणून मग मनात असं आलं की आपण आवड आहे आपली कुकिंगची, त्यात का नाही आपण काहीतरी करावं. वा वा. खूप मोठा निर्णय होता माझ्यासाठी तो. या सगळ्यात तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला किती साथ दिली? खूप साथ दिली. माझ्या सासरच्यांनी पण माहेरच्यांनी पण खूप साथ दिली वा, मला. ही साथ फार महत्वाची असते. हो, हो. आज आता तुम्ही नाशिकहून आलेला आहात. हो. आणि नाशिकमध्ये खवय्यांची परंपरा आहे. हो. म्हणजे मिसळीपासून म्हणू नका, ते अगदी पालेभाज्यांपासून ते नॉनव्हेज पर्यंत हो. सगळं अगदी हो, हो. उत्साहाने खाल्लं खूप, जातं. खूप. नेमकं तुम्ही काय करताय मला उत्सुकता आहे, त्या हो. पदार्थाकडे जाऊया. हो, हो. पण तुमच्या मिस्टरांनी जशी तुम्हाला साथ दिली, हे लग्नाच्या नात्यामुळे फार सुसह्य हो, झालं. बरोबर. बरोबर. आयुष्यात उत्तम जोडीदार असणं फार गरजेचं बरोबर. आहे. मग आता तुम्ही नाशिकलाही राहिलात, पुण्यालाही राहिलात. आज जो पदार्थ करताय तो नाशिक वाया पुणे का पुणे वाया नाशिक आहे? आणि माहेर माझं सर अहिल्यानगर आहे. मग पदार्थ कुठला करणार? अहिल्यानगरचा. शेवटी माहेरची माया ती माहेरची माया. हो. काय पदार्थाचं नाव आहे? पापड भाजी. पापड भाजी करूया. हो. चला स्वयंपाकघरात जाऊया. हा पदार्थ शिकवला कोणी? वडिलांनी आणि आईनी दोघांनी म्हणून मला शिकवला. छान. मग तुम्हाला आता छान जमतो? हो हो. खूप घरच्यांना छान. आवडतो? खूप छान आवडतो. मलाही आवडला पाहिजे. हो हो, नक्कीच सर. आज या कविताजी आलेल्या आहेत नाशिकहून, पण पदार्थ आलेला आहे अहिल्यानगरहून. महाराष्ट्राची परंपरा इथे या स्वयंपाकघरात असते. पदार्थाचं नाव आहे पापड भाजी. खमंग असतो हा पदार्थ आहे हो, हो, ना. खूप लगेच बघूया साहित्य काय आहे. घेऊन या. पापड भाजीसाठी लागणारं साहित्य आहे पालक, पांढरे वाटाणे, कापलेला कांदा, गव्हाचं पीठ, आलं लसूण आणि मिरचीची भरड, बटाटा, हरभरा आणि मुगाची डाळ, शेव, कोथिंबीर, मैदा, रवा, चाट मसाला, जिरे, मोहरी, मीठ, हिंग, ओवा, हिरवी चटणी, लाल चटणी आणि हळद. वा, छान. आता हे चण्याची डाळ आणि मुगाची डाळ भिजत ठेवली आहे. हो. किती वेळ साधारण? ही थोडा वेळ पटकन शिजवण्यासाठी आपण भिजत ठेवली भिजवली. होती. आणि लाल चटणीमध्ये काय चिंच दिसतेय, गूळ दिसतोय, तिखट हो. दिसतंय. हो अजून काय काय? एवढंच आहे ना? हो. ठीक आहे. बाकी सगळं साहित्य तुमच्या परिचयाचं आहे. हो. पहिल्यांदा कृती काय करायची? पहिल्यांदा आपण आहे ना, हे पांढरा वाटाणा आणि हे मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आणि पालक आपण एकत्र कुकरमध्ये शिजवणार. फॅन्टास्टिक. चला, तुम्ही आता अहिल्यानगर मध्ये राहिलात, हो, हो. पुण्यामध्ये राहिलात, नाशिक मध्ये राहिलात, हो हो मुंबईत येऊन जाऊन असालच. हो हो. आवडतं कुठे जास्त? सगळीकडेच आवडतं, पण माहेर प्रत्येकाला प्रियच असतं. स्वयंपाक पहिल्यांदा कधी केला? सुरुवात कशी झाली काय आठवतं का? हो सर, सुरुवात मी 6वी मध्ये होते तेव्हा केलाच. पहिल्यांदा? हो हो. कसं झालं, 6वी मध्ये असताना माझे वडील आजारी पडले. तर त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागलं. आम्ही 3 भावंड होतो फक्त इथे. आणि आईला आणि वडिलांना असं वाटलं की आम्ही 4-5 दिवसात जाऊ आणि डिस्चार्ज होऊन लगेच येऊ परत घरी. आम्ही 3 जण होतो. छोटासा ब्रेक देतो. हो. त्याच्यात पाणी घालायचंय? पाणी घालायचं, मीठ घालायचं त्यामध्ये आणि हळद घालायची. एक सेकंद, पाणी बघा बरं किती लागलं. हो, अजून घाला सर.
थोडेसे हळद घालायचे यामध्ये. हो घालू की. हा बस. आणि कुकरचं झाकण लावूया आता. पण खूप अनावधानाने सगळं तो प्रसंग आला आमच्यावरती. पहिल्या दिवशी तर असं झालं की कोणतं पीठ काय म्हणायचं, कशात काय घालायचं काहीच माहित नव्हतं. आता ह्याला शिट्ट्या येत आहेत. हो. त्याचं काय करायचंय? आता आपण पापड तयार करू, त्यासाठी पीठ मळून घेऊ आधी. बरं ठीक आहे, बाऊल देऊ. हो हो बाऊल. काय कुठलं पीठ घालायचं आधी? आधी गव्हाचं पीठ आहे. सगळं? हो हो सगळं झालं. मैदा कुरकुरीतपणा येण्यासाठी. कुरकुरीतपणा येण्यासाठी. हो. रवा पण. रवा. हो. आणि मीठ. मीठ बघा. हा बस. पापड भाजी मध्ये आता आपण घालूया ओवा 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 ओवा. बघा. बस पुरे का? बस बस. आता यामध्ये ना सर कोणी कोणी फक्त गव्हाचं पीठ पण घेतं, कोणी कोणी फक्त मैदा पण घेतं. पण आपण तिन्ही गोष्टी का घेतल्या? कारण आपल्याला कुरकुरीतपणा पाहिजे म्हणून. बरोबर. खाड्याने कुरकुर करू नये म्हणून. व्हायच्यात आता काय पाणी घालून पाणी मळायचं? म्हणून म्हणायचं. हो ठीक आहे. काही मोहन बिहन गरम तेल वगैरे? थोडंसं तेल घालायचंय. गरम नाही केलं तरी चालेल. 2 चमचे तेल. हा. बघा पाणी किती हो हो लागणार हो आहे. हो. नाही तुमची मेहनत जाईल पाण्यात. नाही बस थोडं थोडं. पुरे का? हो. आता हे पीठ आहे ना सर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं ठेवायचं. बर. इकडे शिट्ट्या होत आहेत बरं का? म्हणजे आपल्या हो. डाळी आणि पालक छान शिजून हो होईल. हो हो हो. मला वाटतं ह्याला एक जरा 5 मिनिटं विश्रांती रेस्ट द्यायला करायला लागेल. 1-15 मिनिटं रेस्ट केलं ना त्याच्यामध्ये रवा पण आहे ना. आता हे शिजून झालेलं आहे. हो. बरोबर. गॅस बंद करतो. आपण पापड लाटून घेऊया. हो. चाल. तुम्ही जेवणाच्या ऑर्डर्स पण घेता का? कुकिंग इन्स्टिट्यूट आहे. बर आपण ज्यांना कॅफे स्टार्ट करायचं, ज्यांना बेकरी स्टार्ट करायची, त्यांना आपण प्रशिक्षण देतो. बर. आणि ज्यांना शिक्षणासाठी म्हणजे त्यांना पैसे नाही त्यांच्याकडे किंवा खूप गरजू असं नाही का काम करतात, स्वयंपाकाचं काम करतात. जसे माझे लहानपणी हाल झाले तसे मला कोणाची आता नाही म्हणजे बघवत नाही ऍक्च्युली. त्यांना हेल्प करा. त्यांना हेल्प करते मी. आता बेकरी नाशिकमध्ये. नाशिकमध्येच घेते मी. अशाच महिला निवडतो की ज्यांना खरंच गरज आहे, बर. की त्यांना बेकरी खरंच प्रशिक्षण फ्री फ्रीमध्ये. 1 महिना. हो. आणि गव्हर्नमेंट सर्टिफिकेट पण आपण त्यांना देतो. अरे वा वा. हे सगळं- स्वतःला स्वयंपाक करायला जमलं नाही हो. याचा राग तुम्ही असा काढला. हो. व्हेरी गुड. आता हे तळायचं आहे का? हो आपल्याला फ्राय तुम्ही करायचं आहे. इकडे कढईमध्ये हो, तेल घालून गरम हो, करत ठेवू. चालेल. बघा मी कामामध्ये किती फास्ट आहे. मदतीला कोणी स्वयंपाकात असलं की बरेच वेळेला पसारा होतो. मी मदतीला असलो ना की काम अशी चटचट होतात. आता ह्या इकडे पापड लाटेपर्यंत मी तेल ठेवतोय, ते तापणं होईल. काय हो कविताजी, हो हो. तुम्हाला तर काही माझं कौतुकच नाही. नाही ना तुमचं कौतुक आहे ना सर.